नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। खरं तर डिसेंबर महिन्यामध्येच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला। सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाल्यामुळे सरकारवरती शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। शेतकऱ्यांची नाराजी ही सरकारला परवडणारी नव्हती, त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे। शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नव्हे तर पीएम किसान योजनेचा देखील 22वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने एकूण 4000 रुपये आता जमा होणार आहेत। नेमके पैसे कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूयात। राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। कोणकोणत्या योजनांचे पैसे जमा होणार सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। 134 कोटींचा पीक विमा अखेर पदरात। 2020च्या पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार पुढे बघूया। खासदार बजरंग सोनवणेंच्या शंकेला वाव। विमान कोसळण्याआधी स्फोट झाला। नागरिकांच्या दाव्यावरती नेमकं काय म्हणाले मिटकरी? अजितदादा यांचा घातपात असा संशय। कांदा दरातील घसरण थांबवा। लासलगाव बाजार समितीचे सभापती जगताप यांची सरकारकडे मागणी। राज्यात खरीप व लेट खरीप कांद्याची आवक वाढल्यामुळे बाजारभावामध्ये सध्या मोठी घसरण होत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे। शेतकऱ्यांनो ई-केवायसी करा, अन्यथा अतिवृष्टीचे अनुदान विसरा। जालना जिल्ह्यातील 28,039 शेतकऱ्यांचे तब्बल 14 कोटी रुपयांचे अनुदान रखडले असून शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। ई-केवायसी केली तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होणार। 10 दिवसांमध्ये 100% पीक विमा भरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलन। मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा कृषी विभाग व विमा कंपनीला इशारा। सध्या जर बघायला गेलं तर 10 दिवसांच्या पीक विम्याची रक्कम देण्याची मागणी आता शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे। सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे पीक विमा मिळणे अत्यंत आवश्यक। 25,000 एकरातील रेशीम शेती राज्यामध्ये करणार समृद्ध। महारेशीम अभियान 5 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी मोहीम। राज्यामध्ये महारेशीम अभियानाअंतर्गत यंदा 25,000 एकरामध्ये तुतीची लागवड होणार आहे। अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू। मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती। तसेच आताच कोणताही निष्कर्ष न काढता चौकशी अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी असं देखील मुख्यमंत्री म्हटले आहेत। सध्या जर बघायला गेलं तर अपघाताची आता चौकशी सुरू झाली आहे। युरिया खताची साठेबाजी, लिंकिंग व जादा दराने विक्री करणाऱ्यांवरती कठोर कारवाई होणार। शेतकऱ्यांनी तात्काळ तक्रार करावी, कृषी विभागाचे आव्हान। तूर्त राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच। मोदी शहांना सुनेत्रा पवार भेटल्या। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितले, सध्या तूर्त राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार नाही। देशात 30 कोटी कामगारांचा यल्लागार। देशव्यापी संपाला मोठा प्रतिसाद। काँग्रेसने दिला पाठिंबा। केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणांविरोधात आता देशव्यापी संप पुकारण्यात आला। 4 लाख ऊसतोड कामगारांना मिळणार गृहउपयोगी वस्तू। बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 25 कोटींच्या भांड्यांचे होणार वितरण। सध्या जर बघायला गेलं तर ऊसतोड कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता गृहउपयोगी वस्तू देण्यामध्ये येणार आहे। लाडक्या बहिणींना 4 महिन्यांचे 6,000 रुपये मिळणार। ई-केवायसीची मुदत देखील वाढली। सध्या जर बघायला गेलं तर रखडलेले सर्व हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 100 कोटी 66 लाख रुपयांचा निधी मंजूर। लाभार्थ्यांना दिलासा। 4 महिन्यात अजितदादा एकटे पडल्यासारखे दिसत होते। रोहित पवार सध्या जर बघायला गेलं तर गेल्या 4 महिन्यांमध्ये अजितदादा एकटे पडल्यासारखे दिसत होते। काही मोजके आमदार दादांसोबत होते असा दावा रोहित पवारांनी केला। मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा। अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीची माहिती जनतेला द्यावी। सूरज चव्हाण यांची मागणी। अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीची माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आली।
ऐनवेळी विमान का बदलले? एअर होस्टेस पिंकी माळीच्या पालकांनी उघड केली पडद्यामागची हालचाल. अजित पवार यांच्या विमान अपघाताचे प्रकरण आता अधिकच गूढ बनू लागले असून यामध्ये आता घातपाताचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. अजितदादा यांचा घातपातच झाला का असा प्रश्न. महाराष्ट्र फेब्रुवारी महिन्यामध्येच उन्हाचा चटका. हवामान तज्ज्ञांच्या मते उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यामुळे आता राज्यामध्ये तापमानामध्ये वाढ होत आहे. 2029 मध्ये भाजप स्वबळावरती लढणार. भाजपाला कुबड्यांची गरज नाही, गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितले. अजितदादा यांची अपूर्ण असलेले स्वप्ने पूर्ण करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी. खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन. आता जमिनीसाठी NA परवानगीची गरज नाही. जमीन महसूल कायद्यामध्ये मोठा बदल. जमीन मालकांना मिळणार दिलासा. महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय. थकीत कर्जाची माहिती घ्यायला सुरुवात झाली. कर्जमाफीच्या दिशेने हालचालींना वेग. शेतकऱ्यांना मिळणार आता मोठा दिलासा. तांदळाऐवजी रेशन कार्ड धारकांना गव्हासोबत मिळणार मका. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची मका खरेदी सुरू. अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट. तुरीच्या भावात 600 ते 700 रुपयांची घसरण. शेतकऱ्यांच्या अपेक्षांना धक्का. भाववाढीच्या अपेक्षेने विक्री रोखली. आर्थिक शेतकऱ्यांना फटका. भारत अमेरिका करार म्हणजे संपूर्ण शरणागती. ऊर्जा सुरक्षा अमेरिकेकडे सोपवल्याने शेतकऱ्यांचे हित धोक्यामध्ये आले. राहुल गांधी यांची टीका. तर भाजपने आरोप ठरवले खोटारडे. सध्या जर बघायला गेलं तर भारत आणि अमेरिका करारावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवरती जोरदार टीका केली. निम्म्या दराने मका विक्रीस मजबूर. शेतकऱ्यांच्या कष्टाचं झालं मातेरं. 2400 रुपयांचा हमीभाव कागदावरच. बाजारामध्ये केवळ 1300 ते 1500 रुपयांचा दर. सध्या जर बघायला गेला तर आता या ठिकाणी मक्याच्या दरामध्ये सुधारणा होत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक अडचणीमध्ये सापडले. बारामतीसारखाच बीडचा विकास होणार. DPCच्या बैठकीमध्ये पालकमंत्री सुनेत्रा पवार भाऊक. 2026-27चा आराखडा सभागृहात सादर. जैश-ए-मोहम्मद अजूनही सक्रिय असल्याचा इशारा. भारताची डोकेदुखी वाढणारा अहवाल. सध्या जर बघायला गेला तर जिहादी संघटना अद्याप देखील सक्रिय. देशात 2 वर्षामध्ये 8,710 प्राथमिक कृषी सहकारी सोसायट्या. उद्दिष्टाच्या 27% पूर्तता. सध्या जर बघायला गेलं तर आतापर्यंत 8,710 सोसायट्यांची स्थापना करण्यामध्ये आली असल्याची माहिती. पीक विमा 2025 89 लाख शेतकऱ्यांचा डेटा तयार. पीक विमा कंपन्यांना 21 दिवसांचा अल्टिमेटम. अन्यथा 12% व्याजासह दंड शेतकऱ्यांना मिळणार. लोकसभेमध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पीक विमा कंपन्यांना केवळ 21 दिवसांमध्ये क्लेमची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावी लागणार आहे. जर या कालावधीमध्ये पैसे जमा झाले नाहीत तर पीक विमा कंपनीला 12% व्याज द्यावे लागणार आहे. विशेष बाब म्हणजे हे व्याज थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे नक्कीच याचा देखील फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. सध्या जर बघायला गेलं तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा झाली असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दूध खरेदी दरामध्ये वाढ. राज्यात गाईच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ झाली आहे. आता शेतकऱ्यांना सरासरी प्रति लिटर 38 रुपये खरेदी दर मिळू लागला असून दरामध्ये आणखीन तेजी येण्याची शक्यता. केळी मागणी व भावामध्ये वाढ. मात्र उत्पादकांना फायदा कमी. सध्या जर बघायला गेलं तर केळीच्या दरामध्ये वाढ होत असली तरी उत्पादन कमी निघत असल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा कमीच आहे. 1,69 लाख रेशन कार्ड होणार स्मार्ट. 48 कोटींच्या खर्चाला मान्यता. जुन्या कागदी शिधापत्रिकांचा त्रास संपणार. सध्या जर बघायला गेलं तर कागदी रेशन कार्ड फाटण्याचा किंवा खराब होण्याचा प्रश्न आता कायमचा मिटणार आहे. आता राष्ट्रगीताच्या अगोदर वाचणार वंदे मातरम. 3 मिनिटे 10 सेकंदाच्या गीत दरम्यान उभे राहणे देखील बंधनकारक. नवीन नियम लागू. सध्या जर बघायला गेला तर केंद्र सरकारच्या माध्यमातून वंदे मातरम बाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर. दादांच्या निधनाचे राजकारण नको. देवेंद्र फडणवीसांचे रोहित पवारांना उत्तर. आपल्या तपास यंत्रणा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या असून यावरती विश्वास दाखवणे आवश्यक. मुख्यमंत्र्यांची माहिती. लाल मिरची देते महागाईचा ठसका. उत्पादनामध्ये घट. आवक कमी. दर झणझणीत. रोजच्या स्वयंपाकातील आणि हॉटेलमधील पदार्थांना झणझणीत चव देणारी लाल मिरची यंदा महागाईचा ठसका देत असल्याचं बघायला मिळत आहे. दरामध्ये सध्या सुधारणा होत आहे.
कृषी विभागाच्या कांदा ट्रॅक्टरसाठीच्या अनुदानामध्ये वाढ, 10 वर्षानंतर मापदंडामध्ये बदल, एकात्मिक फलोत्पादनच्या मार्गदर्शक सूचना. सध्या जर बघायला गेलं तर अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता कृषी विभागाच्या कांदा ट्रॅक्टरसाठीच्या अनुदानामध्ये वाढ करण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, राष्ट्रीयकृत बँकांकडून माहिती मागवण्यास आता सुरुवातच झाली आहे. माहिती सरकारने जून अखेरपर्यंत शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा केली असून त्या दृष्टीने पावले उचलली जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्जमाफीच्या दिशेने सरकारच्या माध्यमातून हालचालींना वेग आला आहे. कांद्याची घरंगळ थांबेना, दर हजारांच्या जवळपास केंद्रांनी उपाययोजना करण्याची मागणी. सध्या जर बघायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये होत असलेल्या घसरणीमुळे सध्या शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत असल्यामुळे केंद्र सरकारने यावरती काहीतरी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांमधून मागणी करण्यात येत आहे. भविष्यात ही अजितदादांची राष्ट्रवादी एनडीएमध्येच असणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी असून भविष्यात ही अजितदादांची राष्ट्रवादी एनडीएमध्येच असणार असं सुनील तटकरे म्हणाले. किरकोळ महागाई दर 2.75% लसूण, कांदा, बटाटा, डाळींच्या किमतीमध्ये घट. जानेवारी 2026 मध्ये किरकोळ महागाई दर हा 2.75% नोंदवण्यामध्ये आला आहे. मुखेड तालुक्यातील 6 गावे भूकंपाने हादरली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. मुखेड तालुक्यातील हिब्बट, कोळगाव, धामणगाव, मोठरगा, त्याचबरोबर धनज व जामखेड या गावांमध्ये जमीन हादरली असल्याची माहिती आता समोर येत आहे. निवडणुका संपल्या तरी हप्ता मिळेना. नमो शेतकरी योजनेच्या निधीसाठी बळीराजा अद्याप प्रतीक्षेत. कुठे अडकला? नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता. सध्या जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला फार उशीर झाला असला तरी आता याच फेब्रुवारी महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता, त्याचबरोबर PM किसान योजनेचा देखील 22वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली असल्यामुळे आता या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये जमा होणार असल्यामुळे नक्कीच आता राज्य सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ऐतिहासिक उंचीनंतर सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी अस्थिरता. सध्या जर बघायला गेलं तर सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये ऐतिहासिक आपल्याला वाढ बघायला मिळत होती, परंतु सध्या सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी अस्थिरता असल्याचं बघायला मिळत आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी विशेष समितीकडून करा, रोहित पवार यांनी केली मागणी. सध्या जर बघायला गेलं तर अजित पवार यांचा घातपात झाला की अपघात झाला असा देखील म्हणजेच की प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या अनेक ठिकाणी अजित पवार यांचा घातपात झाला असा देखील संशय व्यक्त करण्यामध्ये येत आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, जर पीक विमा कंपनीने 21 दिवसांच्या आत पैसे दिले नाही तर पीक विमा कंपन्यांना 12% दराने व्याज आकारला जाईल. हे व्याजाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातील. अशा पद्धतीने पीक विमा कंपन्यांवरती कारवाई होणार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, थकीत कर्जांची माहिती घ्यायला सुरुवात झाली असून 30 जून 2024 पर्यंत कर्जमाफी होणार. तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.